हॅलो ऑफिसर्स, आज या व्हिडिओमध्ये आपण पेपर सोडवताना कोणती चूक केली तर आपल्याला महागात पडणार आहे याची चर्चा करूया। जुन्या ॲस्पिरंट्सना ही गोष्ट माहीत असेल, पण खूप जण न्यू ॲस्पिरंट्स असतील त्यांना ही गोष्ट माहीत व्हायला हवी, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। आपल्याला परीक्षेत ABCD पैकी कोणताही सेट येऊ शकतो, तर ह्या पेपरमध्ये पहा सेट A आहे। या सेटमध्ये पेपरची सुरुवात सायन्स या विषयाने झालेली आहे। आपण जर जसा पेपर आला तसाच सोडवत गेलो म्हणजे येथे सायन्सने सुरुवात झालेली आहे। जर आपल्याला सायन्स अवघड जात असूनही आपण जर सायन्सपासून सुरुवात केली तर आपण खूप मोठी चूक करत आहोत। UPSC मध्ये तर कोणतेही प्रश्न कुठेही असतात, त्यामुळे तिथे दुसरी स्ट्रॅटेजी वापरावी लागते। पण MPSC मध्ये सेक्शन वाईज प्रश्न असतात, म्हणजे पॉलिटी सुरू झाले की तुम्हाला खाली पूर्ण पॉलिटीचेच क्वेश्चन दिसतील, मध्येच तुम्हाला कोणत्याही विषयाचा प्रश्न दिसणार नाही। ही जी गोष्ट आहे ही आपण आपल्या फायद्यासाठी वापरायला पाहिजे। आपले नुकसान होईल अशी आपण हिला वापरायला न पाहिजे। म्हणजे कसे तर अगोदर तोच विषय सोडवा जो तुम्हाला अगदी सोपा जातो, जो तुमची स्ट्रेंथ आहे। तर तुम्ही म्हणाल आमची स्ट्रेंथ काय आहे ते आम्हाला कसं कळेल? तुम्ही टेस्ट पेपर सोडवताना ज्या विषयाचे कमीत कमी प्रश्न तुमचे चुकतात ती तुमची स्ट्रेंथ असते, म्हणजे तिथे तुमची ॲक्युरसी खूप चांगली असते। आणि हिस्ट्रीसारख्या विषयामध्ये तर सगळ्यांचीच ॲक्युरसी थोडी खालावलेली असते। त्यामुळे समजा जर तुम्हाला एखादा सेट आला आणि त्यामध्ये हिस्ट्री पहिल्यांदा आला तर मग काय होऊ शकते, तुम्हाला वाटेल पेपर इतका अवघड आहे, म्हणजे तुमचा एक माइंडसेट होऊन जातो की पेपर अवघडच आहे। मग जेव्हा तुम्ही सोपा विषयसुद्धा घेता तिथे जर समजा एखादा प्रश्न खरंच अवघड आलेला आहे तर मग मात्र तुमची खात्री होते हां पेपर तर आता 100% अवघडच आहे, आणि मग ओव्हरऑल आपल्याला पेपर अवघडच जातो। या उलट जर तुम्ही सोपा विषय घेतला तर तुमचा उत्साह वाढेल, अवघड प्रश्न पण तुमची मेमरी फास्ट वर्क करत असल्याने तुम्ही सोडवाल। त्यामुळे कधीही पेपर सोडवताना अवघड विषय शेवटी घ्या। तुम्हाला मी माझे उदाहरण देतो। मी राज्यसेवा पेपरला अगोदर भूगोल घेतो, नंतर पॉलिटी, नंतर हिस्ट्री। UPSC मध्ये माझा हिस्ट्री ऑप्शनल असल्यामुळे मला हिस्ट्री सोपा जातो, नंतर करंट अफेअर्स, नंतर इकॉनॉमी आणि नंतर मी शेवटी सायन्स घेतो। हे फक्त मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगत आहे, तुम्ही तुमचा सिक्वेन्स ठरवा। प्रत्येक पेपरला ही गोष्ट लागू होते, जिथे तुम्हाला सेक्शन वाईज प्रश्न असतात। कंबाईनलासुद्धा तुम्हाला ही गोष्ट लागू होते। ही तुम्हाला खूप छोटी गोष्ट वाटेल, पण हिचा सिग्निफिकन्स काय ते तुम्ही आमच्यासारख्या सिनियर लोकांना विचारा, तुम्हाला सांगतील। ह्या एका गोष्टीमुळे तुम्हाला पेपर तर सोपा जाईलच, तुमचा परफॉर्मन्स तर चांगला होईलच, तुमचे मार्क्स तर वाढतीलच, पण तुम्ही अभ्यास करून पास नाही व्हाल असं कधीच होणार नाही। कारण अभ्यास करूनसुद्धा पास न होण्याचं कारण हेच की आपण पेपरची जी स्ट्रॅटेजी आहे ती बरोबर फॉलो करत नाहीत। अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात, जसं की इलिमिनेशन मेथड। मला तुम्ही कमेंट करून सांगा, इलिमिनेशन मेथडवर मी एक तुम्हाला व्हिडिओ बनवतो। इलिमिनेशन मेथड खूपच महत्त्वाची आहे। जे प्रश्न तुम्हाला वाटतं की तुम्हाला येत नाहीत ते सुद्धा तुम्ही इलिमिनेशन मेथडने सोडवू शकता। त्याला आपण एक जादूची कांडीसुद्धा म्हणू शकतो। कसं काय तुम्ही मला कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ बनवायचा असेल तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल। आशा करतो आता तुम्ही परीक्षेमध्ये ही स्ट्रॅटेजी फॉलो कराल आणि जे नुकसान तुमचे होणार होते ह्या स्ट्रॅटेजीला फॉलो न केल्याने ते तुमचे नुकसान आता होणार नाही। ऑल द बेस्ट, थँक्यू।